सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपला आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, मग आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत. स्वामींच्या सेवेत आपण नेहमीच तारक मंत्रांचे पठण करतो. कधी हा तारक मंत्र नित्य सेवेत असतो, तर कधी हा तारक मंत्र आपण संकल्पाने करतो. मात्र नेहमीच म्हटला जाणारा हा तारक मंत्र स्वामी सेवेत मात्र किती प्रभावी असतो हे तुम्हा सर्वांना आपल्या सुंदर अनुभवातून मी सांगणार आहे. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन सदस्य असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आपला आजचा हा अनुभव आहे महाड येथील स्वामी भक्त ताई सो वैशाली माने या ताईंचा. आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी सो वैशाली माने. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. खरं तर ही वाक्य प्रत्येक स्वामी भक्तांच्या अत्यंत जवळीची आहे. कारण हा तारक मंत्र भक्तांना तारणारा मंत्र. जेव्हा मी हा मंत्र म्हणू लागली तेव्हा स्वामी देखील मला प्रत्येक संकटातून कसे तारू लागले हेच मी सर्वांना आज माझ्या या अनुभवातून सांगणार आहे. मी कधी स्वामी सेवेत नव्हते, पण अशी वेळ आली की मला स्वामी सेवेची गोडी लागली. माझे बाबाजांवर माझं प्रचंड प्रेम. प्रत्येक मुलीचं जगातील सर्वात पहिलं प्रेम हे आपले बाबाच असतात. असंच काहीसं माझं देखील. माझे बाबा हे बँकेत नोकरीला, पण एके दिवशी बँकेत मोठा फ्रॉड झाला आणि आरोप मात्र माझ्या निस्वार्थ भावांवर आले, ज्यामुळे त्यांनी नोकरीवरून सस्पेंड केले. त्यांचं वेळी माझे बाबा हे पूर्णपणे खचले. माझ्या बाबांना जेलमध्ये ठेवले. 1 महिना उलटून गेला, मात्र तरीही बेल मिळत नव्हते. त्यावेळेस आम्हाला काहीच सुचत नव्हते. आई पूर्णपणे घाबरली होती. मलाही काय करावं समजत नव्हते. अशाच वेळी सहजच मोबाईलमध्ये यूट्यूबला मी काही सेवा बघत असताना अचानक माझ्यासमोर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आला. हा तारक मंत्र जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला, माझ्या मनाला खूप समाधान भेटले. हा तारक मंत्र सकाळ, दुपार, संध्याकाळ दिवसभर मी घरात लावत असायचे. हा मंत्र ऐकून माझ्या मनाला खूप छान वाटायचे. आईला सुद्धा धीर मिळायचा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा हळूहळू मी यूट्यूबवरच सर्च करत गेले. मग त्यामध्ये मला प्रदीप दादांची काही माहिती मिळाली. मी त्यांच्याही मठात जाऊन आले. प्रदीप दादांनी सांगितलेल्या सेवाही मी केल्या. मात्र तरीही माझ्या बाबांना बेळ मिळत नव्हती. अशातच एके दिवशी मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठासोबत बसले होते. तिथेच एक छान स्वामी भक्त ताई होत्या. या स्वामी भक्त ताई माझ्या शेजारीच येऊन बसल्या. माझ्या डोळ्यात पाणी येणार त्यांनी बरोबर पाहिलं आणि मला विचारले, काय झालंय? इतके शांत आणि इतकी घाबरलेली दिसत आहेस. काही अडचण आहे का? घाबरू नको, स्वामींच्या मठात आली आहेस. आता प्रत्येक दूर दुःख होईल. मग हळूच मी त्यांना माझं दुःख सांगितलं. त्यावर त्यांनी मला सांगितलं, तू एक काम कर, घरी जा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक संकल्प कर. मी म्हणाले, माझ्याकडे मूर्ती आणि फोटो काहीच नाही. तेव्हा त्यांनी मला सांगितले की मठाच्या बाहेर एक छान दुकान आहे आणि तिथे तुला स्वामींचं छान मूर्ती मिळेल. फोटो हवा असेल तर फोटोही घे. मी सुरुवातीला मूर्ती नको, कारण त्याचे नियम पाळता आले पाहिजेत म्हणून फोटोच घेतला. आणि त्या ताईने मला सांगितले की तू 51 दिवसाचं तारक मंत्राचं पठण कर. दररोज 51 दिवस तू 51 वेळा तारक मंत्र म्हण. सुरुवातीला संकल्प कर आणि बघ, 51 दिवसाच्या आत तुझे बाबा नक्कीच सुटतील. मी घरी आले, स्वामींचा फोटो आणला. स्वामींचा फोटो स्वच्छ पुसला, चौरंगावर ठेवला, संकल्प केला. जसं त्या ताईंनी मला सांगितलं त्याच पद्धतीनं मी तारक मंत्राचा संकल्प केला.
51 वेळा तारक मंत्र म्हणाले आणि असेच माझे 12 दिवस उलटले. तो 13वा दिवस होता आणि 13व्या दिवशी शेवटी फळ मिळाले. माझ्या बाबांना बेल मंजूर झाली आणि माझे बाबा जेल बाहेर आले. तारक मंत्रांचा तो मला आलेला माझ्या आयुष्यातील पहिला अनुभव. त्यानंतर माझे बाबा खूप टेन्शनमध्ये होते, कारण काहीच केले नसताना त्यांचे नाव खराब झाले होते. मनातून ते पूर्णपणे तुटले होते. अशातच टेन्शनमध्ये त्यांना अटॅक आला. हा अटॅक खरं तर इतका मोठा होता की त्यांची सर्जरी केली. त्यातून त्यांचे वाचणे कठीण होते. हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना व्हेंटिलेटर लागले. ते डॉक्टरांनीही चान्सेस कमी दिली होती आणि त्यावेळेस देखील मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ बनवत होते आणि हे तारक तीर्थ मी दररोज हॉस्पिटलमध्ये घेऊन जात. माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरती फुलांनी शिंपडत होते. शिवाय जेव्हा बाबांना ज्यूस द्यायला असायचा, कारण त्या व्यक्तीवर ते काहीच खात नसायचे, त्यावेळेस त्या ज्यूसमध्ये आधी अर्धा चमचा किंवा 1 चमचा हे तारक तीर्थ घालायचे. माझे बाबा व्हेंटिलेटरवर होते. डॉक्टरांनी अवघे तास दिले होते, पण जसे मी हे तारक तीर्थ त्यांना द्यायला लावले, तुम्हाला खरं सांगते, माझे बाबा 7 दिवसात व्हेंटिलेटरवरून नॉर्मल वॉर्डमध्ये आले आणि गुरुवारच्याच दिवशी डिस्चार्ज होऊन ते घरी आले. हा माझ्या आयुष्यातील दुसरा आणि सर्वात मोठा अनुभव. त्यानंतर बाबांना मी हॅपी ठेवायचो. बाबांना सुखात ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करायचो. मनापासून मी सेवा करायची. आता बाबाही श्री स्वामी समर्थ यांचं नाव घ्यायला लागले. आई सुद्धा सेवा करू लागली. घरातलं पूर्ण वातावरण हे स्वामी सेवेतलं झालं. घरामध्ये सतत स्वामींचे जप, तारक मंत्र हेच दिवसभर आम्ही लावत असायचो. आता स्वामी सेवेच्या सर्वांना गोडी लागली. अशातच आमची केस कोर्टात उभी राहिली. 1 वर्ष ही केस चालली. 1 महिन्यात कोर्टाचा निकाल होता. हा निकाल आमच्या बाजूने लागणारच नव्हता, इतकी खात्री होती, कारण सगळे पुरावे माझ्या बाबांच्या विरुद्धात होते. फक्त 1 महिना निकाल होता आणि 1 महिन्यात काय होईल आम्हाला काहीच कळत नव्हते. मी खूप टेन्शनमध्ये होते. स्वामींच्या समोर पुन्हा एकदा संकल्प केला, श्री स्वामी समर्थ महाराज, 1 महिना मी निर्जल व्रत करून, फक्त रात्रीचं भोजन करून, दिवसभर उपवास करून, अगदी पाणीही पिणार नाही. मी 1 महिना तारक मंत्रांचे पठण करेल, मनापासून करेल. माझ्या बाबांना निर्दोष मुक्तता करा, काहीतरी चमत्कार करा आणि माझ्या बाबावर असणारे हे खोटे आरोप फोटून लावा. मी स्वामींना संकल्प केला आणि स्वामींना सांगितलं, माझे बाबा निर्दोष मुक्त झाले तर मी अक्कलकोटला येईन. मी सुरू केलं. तारक मंत्र म्हणत होते, तारक तीर्थ बनवत होते, दिवसभर उपवास करत होते. दिवसभर मी तारक मंत्रांचा पठण करायचे आणि रात्री फक्त मी जेवण करायचे. बरोबर 1 महिना झाला आणि 1 महिन्यात निकाल आला. या निकालात असे काही फासे पलटले की माझ्या बाबावरती असणारे सर्व आरोप हे निर्दोष मुक्त झाले. माझ्या आयुष्यातील, माझ्या घरात, संपूर्ण कुटुंबात हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस. हे सगळे चमत्कार स्वामी घडवत होते, आम्ही सर्व बघत होतो. खरं तर एका क्षणाला सर्व संपले होते, पण स्वामींनी तिथूनच सर्व पुन्हा नव्याने सुरू केले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा मिळणे हे भाग्याचे होते. हे देव मला कळून चुकले. खरंच फक्त स्वामी असतात, स्वामीच असतात आणि स्वामीच असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत, अक्षरशः मनाला लाटणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुम्हाला याचे तारक मंत्रांचे काही अनुभव असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.